बारामती तालुक्यातील सुपे येथील धोकादायक चौकात अपघातांची मालिका सुरूच असून 3 दिवसांपूर्वी याच ठिकाणी झालेल्या भीषण अपघातात 2 सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी आणखी एक गंभीर अपघात घडला। या दुर्घटनेत दौंड तालुक्यातील वरवंड येथील एक युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मिळालेल्या माहितीनुसार सुपे येथील चौकात भरधाव वाहनांमध्ये झालेल्या धडकेमुळे हा अपघात घडला। धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की संबंधित युवक गंभीर जखमी झाला। स्थानिक नागरिक आणि आपत्कालीन यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले। विशेष म्हणजे संपूर्ण अपघाताची घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्यामधून अपघात नेमका कसा घडला याचा तपास करण्यात येत आहे। अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे। या चौकात अवघ्या 3 दिवसांपूर्वी झालेल्या भीषण अपघातात 2 सख्ख्या भावांचा मृत्यू झाला होता। त्यानंतरही येथे पुन्हा गंभीर दुर्घटना घडल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। या चौकात वारंवार अपघात होत असल्याने सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, सिग्नल, स्पीड ब्रेकर, इशारा फलक तसेच वाहतूक नियंत्रणाची प्रभावी व्यवस्था उभारावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। दरम्यान पोलिसांनी अपघाताची नोंद करून पुढील तपास सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अपघाताचे नेमके कारण शोधले जात आहे। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।